नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत तोडलीची भाजी। त्यासाठी मी इथं पावशेरभर तोडली घेतली आहे, तिला धुवून पुसून घेतली आहे। आता लागणारं साहित्य: मी तोडली कापून घेतली आहे, एक अख्खा कांदा, कोथिंबीर, टोमॅटो अर्धा, 2 चम्मच बेसन, 2 चम्मच शेंगदाण्याचं कूट, मीठ स्वादानुसार, मोहरी, हळद, गरम मसाला, लसूण आणि जिऱ्याचं पेस्ट, लाल तिखट, धनेपूड। आता आपण एका कढईत थोडं तेल टाकून घेऊया। त्यात आपण आपली तोडली टाकून घेऊया आणि तिला चांगलं परतून घेऊया। आता आपण तोडलीला व्यवस्थित वाफून घेऊया। एक 5 ते 7 मिनिटं त्याला झाकण ठेवून घेऊन वाफून घेऊ। जर कुणाला तोडलीची भाजी आवडत नसेल तर ह्या प्रकारे जर तोडलीची भाजी केली तर खरंच जळ न खाता त्यांना आवडायला लागेल आणि ते खायलाही लागतील। आपण 5 ते 7 मिनिटं असंच त्याला परतत राहूया मध्यम आचेवर, म्हणजे ती व्यवस्थित वाफेल। आपली तोडली व्यवस्थित वाफली गेली आहे। आता मी तिला एका साईडला एका डिशमध्ये काढून घेते। यात मी थोडंसं मीठ टाकलं आहे, त्यामुळे ती लवकर वाफते। आता मी तिला काढून घेते। आता आपण याच कढईमध्ये थोडं अजून तेल घालून घेऊया। यात कांदा व्यवस्थित परतून घेऊया। मग याच्यात मोहरी टाकूया, दोघांना व्यवस्थित परतून घेऊया। कांदा आपल्याला लालसर होतोय। आता यात आपण लसूण आणि जिऱ्याची पेस्ट घालून घेऊया। त्यालाही व्यवस्थित एकजीव करून घेऊ। लसूण हा लाल होईपर्यंत परतून घेऊया। मी इथे अर्धा टोमॅटो बारीक कापून घेतला आहे, त्यालाही त्यात टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपला टोमॅटो कांदा वगैरे सगळं व्यवस्थित एकजीव झालं, व्यवस्थित परतून घेतलं आहे। यात आता आपण हळद 1 छोटा चम्मच, लाल तिखट 1 चम्मच मोठा, गरम मसाला अर्धा छोटा चम्मच, धनेपूड 1 मोठा चम्मच, मसाल्यांना सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊया। आता याच्यात आपण शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया। ते व्यवस्थित मिक्स झाल्यावर आपण त्याच्यात बेसन 2 चम्मच घालून घेऊया आणि थोडं मीठही टाकून घेऊया। आता बेसन घालते। सगळं व्यवस्थित एकत्र झाल्यावर आपण त्याच्यात तोडली टाकून घेऊया। तोडलीलाही व्यवस्थित एकजीव करून घेऊ। आता आपण याच्यात कोथिंबीर घालून घेऊ। मी थोडंसं पाणी टाकून घेते
3 ते 4 चम्मच पाणी घातलं आहे मी आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून त्याला वाफायला ठेवणार आहे 2 ते 3 मिनटं मिडियम आचवर. दोन ते 3 मिनिटानंतर आपली भाजी खूप छान दिसते, सुगंधही खूप छान येतोय. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, खरंच तुम्हाला खूप आवडेल. आता मी याला काढून घेते. बघा किती छान दिसते आपली तोडलीची भाजी. अशा प्रकारे तुम्ही ही घरी बनवा, तुम्हाला ही खूप आवडेल. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.